नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। नेवासा विधानसभेचा कौल, तिकीट कुणाला, योग्य उमेदवार कोण, काय म्हणतायत ग्रामस्थ। नेवासा तालुक्यात आता निवडणुका होणार आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब मुरकुटे असतील किंवा विठ्ठल रोलंगे असतील किंवा इतर कोणी उमेदवार असू शकतो, तसंच अपक्ष म्हणून किंवा उभाटा गटाकडून शंकरराव गडाख असतील। आपल्याला कोणत्या पक्षाचं काम चांगलं वाटतं? सध्या जे सरकार आहे त्यांचं काम चांगलं वाटतं की सध्या जे आमदार आहेत त्यांचं काम चांगलं वाटतं? आम्हाला मुरकुटे साहेब आणि भाजप। आपल्याला कुठल्या योजना चांगल्या वाटल्या का याच्यात? आता कोणत्या योजना चालू आहे? आता होय आम्हाला ते मुरकुटे साहेबाचे आता या ठिकाणी आजीने सांगितलेलं आहे की आपल्याला बाळासाहेब मुरकुटेंचं काम चांगलं वाटतं। लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगलं। लाडकी बहिणी योजना चालू केली सरकारने, सगळ्या महिलांना आज 1,500 महिना मिळतो, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतं। या ठिकाणी आजींनी सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजना पण चांगली वाटते त्यांना आणि बाळासाहेब मुरकुटे यांचंही काम त्यांना चांगलं वाटतं। महालक्ष्मी हिवरे या गावात आपण आहोत। नेवासा तालुका 221 विधानसभा हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघात आपल्याला अपक्ष उमेदवार किंवा उभाटा गटाकडून शंकरराव गडाख तसेच भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब मुरकुटे या उमेदवारापैकी कुठलाही उमेदवार आपल्याला योग्य वाटतो किंवा अजूनही इच्छुक उमेदवार अनेक आहेत, यापैकी आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतो? बाळासाहेब मुरकुटे साहेब। बाळासाहेब मुरकुटे हेच उमेदवार आपल्याला काय योग्य वाटतात? कारण त्यांची मागच्या 5 वर्षाला भरपूर कामं झाली। कामं भरपूर झाली, परंतु त्यापैकी आपण सांगू शकता की कुठली कुठली कामं झालेली आहेत? भरपूर झाले। आमचं ग्रामचं केलवाई, परत पाण्याची टाकी, रस्ते, पेविंग ब्लॉक भरपूर दिलेले ते। या ठिकाणी संदीप गांगावणे यांनी असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी ग्राम सचिवालय, पेव्हिंग ब्लॉक, आणखी इतर रस्त्याची कामं असतील, आणखी कामं भरपूर कामं झालेली। बाळासाहेब मुरकुटे हेच नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार आहे असं त्यांचं म्हणणं आणि इतरही ग्रामस्थांचं म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नेवासा तालुक्यातील आपण या ठिकाणी विधानसभेचा कौल घेत आहोत। या ठिकाणी महालक्ष्मी हिवरे या ठिकाणी आपण विचारत आहोत की विधानसभा 221 मतदारसंघामध्ये आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतोय? या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब मुरकुटे असतील, विठ्ठल रंगे असतील, ऋषिकेश शेटे यासह अनेक उमेदवार आहेत। तसेच उभाटा किंवा अपक्ष मधून शंकरराव गडाख हेही उमेदवार असतील। तर या ठिकाणी हे जे ग्रामस्थ आहेत सगळे, या ग्रामस्थांना आपण विचारणार आहोत की आपल्याला कुठलेही उमेदवार योग्य वाटतात? बाळासाहेब मुरकुटे हेच उमेदवार आपल्याला काय योग्य वाटतात? सर्वसामान्य माणसाला भेटी वगैरे फोन उचलतात, सर्वसामान्य माणसं भेटू शकतात, त्यांना कधी पण भेटू शकतात। भगवान चौधरी यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे की बाळासाहेब मुरकुटे सर्वसामान्य माणसासाठी कधी उपलब्ध असतात, कधी फोन उचलतात आणि आपण त्यांना कधीही भेटू शकतो, म्हणून बाळासाहेब मुरकुटे हे त्यांना योग्य वाटतात। आपण त्यांच्याकडे पुन्हा येऊया। या ठिकाणी आपले दुसरे ग्रामस्थ आहेत, यांना विचारूया आपण आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतो? कुठल्या पक्षाचा? आपल्याला आपले विचार मांडा स्वतःचे। उभाटा गट असेल किंवा अपक्ष म्हणून या ठिकाणी शंकरराव गडाख आहे। भारतीय जनता पार्टीकडून अनेक जण इच्छुक आहेत। बाळासाहेब मुरकुटे असतील, विठ्ठल रोलंगे असतील किंवा ऋषिकेश शेटे आहे किंवा इतर उमेदवार आहेत। या ठिकाणी आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतो? नवीन चेहऱ्यामध्ये कुठला चेहरा म्हणजे आपल्याला वाटतो? या ठिकाणी आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतो? शंकररावजी गडाख साहेब। शंकररावजी गडाख हेच का आपल्याला योग्य वाटतं? नेवासा तालुका हा पाटपाण्याखालील मुळा धरणाच्या बॅकवॉटर खाली आलेला आहे आणि नेवासा तालुका हा कार्यक्षेत्र मोठा असल्यामुळं ऊसाचं उत्पादन शेतकरी खूप आहे असल्यामुळं सातत्याने कायम पाण्याचे संघर्ष, पाटपाण्याचा संघर्ष केलेला आहे आणि योग्य वेळी ते आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना पिकाला पाणी भेटणं, सर्वसामान्यांची कामं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात त्यांनी मंत्री असताना खूप तालुक्यामध्ये भरीव कामं झालेली आहेत। या ठिकाणी आपण सांगितलं की शंकरराव गडाखांच्या काळात भरपूर भरीव कामं झालेली आहेत, पण एक वरड आपल्याला आता बघायला दिसते की सर्व कारखान्यांनी 3200-3300 रुपयाच्या पुढे ऊसाला भाव दिलेला आहे, परंतु नेवासा तालुक्यात मुळा कारखाना असेल, ज्ञानेश्वर कारखाना असेल यांनी 2700 रुपये भाव जाहीर करून शेतकऱ्याची फसवणूक केलेली अशी शेतकऱ्यांची एक वरड आहे। त्याबद्दल आपण काय सांगू? शेतकऱ्यांची फसवणूक नाही केलेली,
त्या साखर कारखान्याच्या जिल्हा बँकेने त्या कारखान्याला कर्ज न दिल्यामुळं त्या कारखान्याची पेमेंट आणि पुढे काही असेल दिवाळीची गोड दिवाळी हे 100% करतील ही आम्हाला शाश्वती. आपल्याला काय वाटतं कुठला उमेदवार योग्य वाटतो? का शंकरराव गडाख हेच उमेदवार आपल्याला योग्य का वाटतं? काय कामं काय सांगता येतील तुम्हाला? कामं चांगली केली पण काय कामं केली ते सांगा. ग्रामीण काम आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो? याच्यापैकी आपल्याला कोणी वाटत. काय तुमची इच्छा काय? आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौड न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.